वेलकम डिअर स्टुडंट्स. कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 25% सिलेबस रिड्यूस केला आहे. तर त्याच्यामध्ये 12th सायन्सचं मॅथमॅटिक्सचा कोणता सिलेबस रिड्यूस झाला आहे जो एक्झामसाठी नसणार आहे ते आपण बघूया. तर मॅथ्स पार्ट फर्स्टचं बघूया पहिले. तर फर्स्ट टॉपिक आहे मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिकवर लॉजिक या चॅप्टरमध्ये पेज नंबर 14 कॉलम 1.3.2 चं ड्वेल चा जो काही पार्ट आहे तो सिलेबसमधनं ड्रॉप करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 21 पेज नंबरवरचं 1.5 त्याच्यामध्ये हेडिंग ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट हा पार्ट आणि याच्यावर डिपेंड असलेली एक्झरसाईजसुद्धा सिलेबसमधनं डिलीट करण्यात आलेली आहे. सेकंड टॉपिक आहे मॅट्रायसिस. मॅट्रायसिसचं पेज नंबर 40 चा जो थेरम आहे, एक छोटासा थेरम आहे युनिकनेस ऑफ इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्सचा, तो डिलीट केला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 57 वरचं 2.3.2चं मेथड ऑफ रिडक्शननं आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचो ते डिलीट करून टाकलेले आहेत. त्याचप्रमाणे थर्ड चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. पेज नंबर 68चं जी जनरल सोल्युशन थेरम होते 3.1, 3.2, 3.3, 3.4, 3.5, 3.6 हे डिलीट केलेले आहेत. त्याचप्रमाणे पेज नंबर 82 3.3.7 अप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल हे सिलेबसमधनं डिलीट केलेले आहेत. आणि 94 पेज नंबरवरचं 3.4.8 प्रूफ्स ऑफ प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक थेरम. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक थेरमचे जे प्रूफ्स होते ते प्रूफ्स सिलेबसमधनं डिलीट केलेले आहेत. 4 नंबरचा टॉपिक आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. 124 पेज नंबरवरचं 4.4चं हेडिंग आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. याच्यावर जी एक्झरसाइज डिपेंड होती ती कंप्लीट एक्झरसाइज सिलेबसमधनं डिलीट केलेली आहे. चॅप्टर 5 वेक्टर्स. बघा वेक्टर्स चॅप्टरमधलं कोणता सिलेबस डिलीट झाला आहे तो 180 पेज नंबरवर 5.5.1 आणि 180 पेजवर 5.5.1 या हेडिंगमध्ये प्रूफ ऑफ थेरम 9 व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपेड आणि प्रूफ ऑफ थेरम 10 व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन या हे दोन्ही प्रूफ सिलेबसमधनं ड्रॉप करण्यात आलेले आहेत, पण त्याच्यावर डिपेंड असलेले एक्झाम्पल आपल्याला एक्झाममध्ये असणार आहेत. नंतर 181 पेजवर 5.5.2चं हेडिंग वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट हा नवीन पार्ट यावर्षी नवीन सिलेबस जो होता त्याच्यामध्ये ॲड करण्यात आला होता, पण तो पार्ट या अकॅडमिक इयरसाठी डिलीट करून टाकण्यात आलेला आहे. नंतरचं चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 6 लाईन अँड प्लेन. तर लाईन अँड प्लेन या चॅप्टरचे जो शेवटचा पार्ट आहे तो डिलीट करण्यात आलेला आहे. तर शेवटच्या पार्टमध्ये 217 पेजवर 6.5.1 अँगल बिटवीन द प्लेन्स त्याच्यावर डिपेंड असलेले सम्स. 217 मध्ये 6.5.2 अँगल बिटवीन अ लाईन अँड अ प्लेन याच्यावर डिपेंड असलेले एक्झाम्पल्स. नंतर 218 पेज नंबर 6.6 कोप्लेनॅरिटी ऑफ टू लाईन्स, म्हणजे टू लाईन्स कोप्लेनॅरिटी असण्याची जी कंडिशन आहे त्याच्यावर डिपेंड असलेले एक्झाम्पल्स पण. नंतर 219 पेजवर 6.7 डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ प्लेन याच्यावर डिपेंड असलेले एक्झाम्पल्स सिलेबसमधनं ड्रॉप करून टाकण्यात आलेले आहेत. आणि आता शेवटचं टॉपिक आहे लिनियर प्रोग्रॅमिंग. या लिनियर प्रोग्रॅमिंगमध्ये 235 पेजवर 7.2.2 मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ LPP अँड वर्ड प्रॉब्लेम्स, म्हणजे याचा जो अवघड पार्ट होता तो पूर्ण सिलेबसमधनं काढून टाकलेला आहे. अशा प्रकारे मॅथ्स पेपर फर्स्टमधनं इतका भाग सिलेबसमधनं रिड्यूस करण्यात आलेला आहे अकॅडमिक इयर 2020-21 साठी. आता आपण मॅथ्स पार्ट 2चं कोणतं सिलेबसमधनं कोणता पार्ट डिलीट केलेला आहे ते बघूया. तर मॅथ्स पेपर सेकंडचं फर्स्ट टॉपिक आहे डिफरन्सिएशन. पेज नंबर 56 1.5.2 मध्ये सक्सेसिव्ह डिफरन्सिएशन ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन आणि त्याच्यावर डिपेंड असलेले एक्झाम्पल डिलीट करून टाकलेत. सेकंड टॉपिक होता अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज. त्याचं 73 पेजवर 2.2.1 अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला फॉर अप्रॉक्सिमेशनवर डिपेंड असलेले एक्झाम्पल डिलीट केलेले आहेत. 76 पेज नंबरवर 2.3.1 रोल्स थेरम आणि त्याच्यावर डिपेंड असलेले एक्झाम्पल डिलीट केलेले आहेत. 78 पेजवर 2.3.2 लाग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम आणि त्याच्यावर डिपेंड असलेले एक्झाम्पल डिलीट केलेले आहेत. नंतरचं चॅप्टर होतं चॅप्टर नंबर 3 इनडिफायनाईट इंटिग्रेशन. इनडिफायनाईट इंटिग्रेशनमध्ये पेज नंबर 135 वर 3.3.2 इंटिग्रल ऑफ टाईप एक टाईप आहे त्या टाईपवर डिपेंड असलेले एक्झाम्पल डिलीट केलेले. टाईप होता इंटिग्रल ऑफ इन ब्रॅकेट px प्लस क्यू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस सी, म्हणजे लिनियर रूट ऑफ क्वाड्रॅटिक
वर डिपेंड असलेले जे काही एक्झाम्पल्स आहे ते डिलीट केलेले आहेत. सोबतच 145 पेजवर 3.5 समथिंग इंटरेस्टिंग याच्यामध्ये जे इंटिग्रेटिंग बाय पार्ट्सचं अप्लिकेशन बेस्ड सम असायचे ते सम डिलीट केलेले आहेत. नंतरचं चॅप्टर होतं 4 नंबरचं डिफायनाईट इंटिग्रेशन. याचं 151 पेज नंबर 151 वर 4.1 डिफायनाईट इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ समची एक एक्झरसाइज असायची ती डिलीट केलेली आहे. नंतर 173 रिडक्शन फॉर्म्युले आणि त्याच्यावर बेस असलेले एक्झाम्पल सिलेबसमधनं डिलीट केलेले आहेत. नंतर चॅप्टर 5 जे होतं ते ॲप्लिकेशन ऑफ डिफायनाईट इंटिग्रल होतं, त्याच्यामधनं काही सिलेबस डिलीट केलेला नाही आहे. चॅप्टर नंबर 6 आहे डिफरन्शियल इक्वेशन. पेज नंबर 204 6.4.2 लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा जो काही टाईप होता त्याच्यावर डिपेंड असलेले एक्झाम्पल्स होते, नंबर ऑफ एक्झाम्पल्स होते ते सिलेबसमधनं ड्रॉप केलेले आहेत. नंतर चॅप्टर नंबर 7 आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये 233 पेज नंबर 233 7.4 प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलची पूर्ण एक्झरसाइज डिलीट केलेली आहे. आणि चॅप्टर नंबर जो 8 होता बायनोमियल डिस्ट्रीब्युशन, याचा कोणताच पार्ट सिलेबसमधनं ड्रॉप केलेला नाही आहे अकॅडमिक इयर 2020 टू 2021 साठीचा. आता या ठिकाणी कोणकोणता पार्ट मी सिलेबसमधनं रिड्यूस झालेला आहे या अकॅडमिक इयरसाठी ते तुम्हाला एक्सप्लेन करून झालं. कुणाला याच्यामध्ये जर काही क्युरीज असतील, डाऊट्स असतील, काही समजलं नसेल तर तुम्ही विचारा, तुम्हाला त्याचं सोल्युशन नक्कीच मिळून जाईल. थँक्यू.